इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूची घोषणा करण्यात आली आहे. इराणच्या सरकारी वाहिनीने सांगितले की शनिवारी पहाटे ते तेहरानमधील त्यांच्या कार्यालयात असताना त्यांचा मृत्यू झाला. याआधी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूचा दावा केला होता. झालं असं 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील अनेक शहरांवर हल्ले केले. यानंतर प्रत्युत्तरादाखल इराणने बहरीन, कुवेत, कतार आणि UAE मधील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ले केल्याचं सांगितलं. त्यानंतर ही बातमी समोर आली. सुरुवातीला फार्स न्यूज एजन्सीने खामेनी यांच्या मृत्यूचं वृत्त नाकारलं आणि हा मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं. पण नंतर सरकारी माध्यमांनी मृत्यूची पुष्टी केली आणि देशात 40 दिवसांचा दुखवटा जाहीर केला. या सगळ्या घडामोडींमध्ये खामेनींच्या मृत्यूनंतर पुढचं नेतृत्व कोणाकडे जाणार हा प्रश्न निर्माण झाला. मात्र आता मोठी घोषणा झाली आहे, ती म्हणजे इराणच्या सर्वोच्च नेत्याची जबाबदारी आता खामेनी यांचे सुपुत्र मोजदाब खामेनी यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती समोर येते. त्यामुळे आता इराणच्या राजकारणात नवं पर्व सुरू होणार का आणि या युद्धामुळे किती नुकसान होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले.